घरात सतत होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नी माहेरी गेली। राग शांत झाल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला फोन केला, मात्र 2-3 दिवस फोन लागत नाही। यामुळे चिंता वाढली। तिने तातडीने पोलीस ठाण्यात फोन केला आणि आपला नवरा ड्युटीवर आला आहे का याची चौकशी केली। नवरा ड्युटीवर आला नाही, मग कुठे गेला याने जीव कासावीस झाला। मनात नको ते शंका घर करू लागल्या। त्यांनी नवऱ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना विनंती केली आणि शोध सुरू झाला। सहकाऱ्यांनी पोलीस क्वार्टर्समध्ये जाऊन पाहिले तर पायाखालची जमीनच सरकली। पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गुळे ज्या अवस्थेत दिसले ते पाहून सहकाऱ्यांना 2 मिनिटं काही सुचेनासं झालं। पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गुळे यांनी आपले आयुष्य संपवलं होतं। पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याची माहिती सहकाऱ्यांनी दिली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते। त्यातून हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे। नागपूरच्या गट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली। पोलीस उपनिरीक्षक गोपाळ यांच्या आयुष्यात एक दुर्घटना घडली होती। त्यांच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याचा मानसिक धक्का त्यांना बसला। त्यातून सावरणं कठीण जात होतं। त्यातच त्यांना दारूचंही व्यसन लागलं आणि घरी बायकोसोबत वाद होऊ लागले। दारूचे व्यसन, मानसिक ताण आणि या सगळ्यातून सावरणं कठीण झाल्याने दिवसेंदिवस नवरा बायकोंमध्ये वाद वाढत गेले। बायकोने अखेर माहेरी जाण्याचा निर्णय घेतला। गेल्या काही दिवसांपासून गोपाळ गुळे हे पोलीस वसाहतीत एकटेच राहत होते। तणावातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या प्रकरणी पोलीस तपास अजून सुरूच आहे।